नमस्कार, मी रमेश उमाटे, सहशिक्षक मोहरे प्रशाला अक्कलकोट. तुम्हा सर्वांचं सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तुम्हाला मी स्पष्ट करतो. कोरोना व्हायरसमुळे जगभर पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्यात विशेष करून विद्यार्थ्यांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्ह दिसत आहेत. तरीसुद्धा मित्रांनो, घाबरून जायचं कारण नाही. आपल्या महाराष्ट्र सरकारने अगोदरच 25% सिलेबस हे कमी केलेलं आहे. तथापि आमच्या मंडळाची मागणी अशी आहे की ते 50% पर्यंत कमी करावं, पण ते करतीलच याची अपेक्षा नाही. याच्यामागची कारणंसुद्धा अनेक आहेत. कारण की तुम्ही जेव्हा 11वी 12वी नीट पेपर किंवा CETचे पेपर देता किंवा JEE मेन्स ॲडव्हान्ससाठी तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी अभ्यास करता, त्यावेळी 9वी आणि 10वीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुम्हाला नीट समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. म्हणून इथे जर फारच अभ्यासक्रम कमी केला तर तुम्हाला तिथे अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणून अभ्यासक्रम कमी न करण्यामागचं कारण हे असू शकतं. असो तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे नेमका कुठला अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे. आता वगळण्यात आलेला जो अभ्यासक्रम आहे तो सगळ्यांनाच माहीत आहे, पण जो असलेला अभ्यासक्रम आहे त्याचा नेमका अभ्यास कसा करायचा. तसं पाहिलं वेळ कमी असला तरी तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी डिप्लोमाचे म्हणा किंवा जे हायर लेवलचे डिग्री आहे त्यांचीसुद्धा ऑनलाईन नॉमिनल एक्झाम त्यांनी घेतलेलं आहे. तर आपलं तर 10वी आहे, वर्ष महत्त्वाचंच आहे, पण आपण इथे सुद्धा थोडं अभ्यास करून सुद्धा चांगले गुण मिळवू शकतो. याच्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला यावर्षी जो पेपर असणार आहे तो पेपर तितकासा अवघड असणार नाही असं माझं मत आहे. कारण की वर्षभर क्लासेस व्यवस्थित झाले नाहीत, त्यामुळे तुम्हाला तेवढं आकलन कमी होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन तेवढा इफेक्टिव्ह नाही. म्हणून तुम्हाला उलट एक सुवर्ण संधी आहे की कमीत कमी अभ्यास आणि नेमका अभ्यास करून आपल्याला यश मिळवता येतं. ते आपण बघणारच आहे. तत्पूर्वी नेमका कुठला अभ्यासक्रम वगळलेला आहे ते बघूया. विज्ञान भाग 1च्या संदर्भात आपण आज व्हिडिओ बनवतोय. नंतर तुम्हाला विज्ञान भाग 2चा सुद्धा व्हिडिओ मी बनवून देणार आहे. त्यामुळे तुमचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल अशी मी खात्री बाळगतो. तर चला मित्रांनो, तर विज्ञान भाग 1 मध्ये वगळण्यात आलेला अभ्यासक्रम आपण बघतोय स्क्रीनवर. तर इथं प्रत्येक पाठातून वगळलेला भाग तुमच्या प्रत्येक प्रकरणामध्ये थोडे आठवा, करून पाहूया. शास्त्रज्ञांचा परिचय, निरीक्षण करा, माहिती गोळा करा, जरा डोके चालवा, इंटरनेट माझा मित्र, शोध घ्या, नेहमी लक्षात ठेवा, माहीत आहे का तुम्हाला, जरा विचार करा, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, सांगा पाहू, निरीक्षण करा व चर्चा करा, असे जे प्रत्येक प्रकरणामध्ये भाग आहे तो अजिबात पेपरसाठी असणार नाही. तुम्हाला जर खरं सगळं सिलेबस शक्य असेल वाचायचं तर तुम्ही नक्कीच वाचू शकता. तुम्हाला ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला 11वी आणि 12वीसाठी होणार आहे. पण आपल्याला काही विद्यार्थ्यांना असं वाटतं मला विज्ञान झेपत नाही, अवघड वाटतो, तर त्यांनी हा भाग अजिबात करायची गरज नाही. तर बघा, सेमी इंग्लिश माध्यमासाठी नेमकं तोच भाग आहे. तर थोडक्यात मी सांगतो. कॅन यू रिकॉल, ट्राय धिस, इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट, ऑब्झर्व, गॅदर इन्फॉर्मेशन, यूज युअर ब्रेन पॉवर, त्याचबरोबर इंटरनेट माय फ्रेंड, फाइंड आउट, ऑलवेज रिमेंबर, डिड यू नो, थिंक अबाउट इट, यूज ऑफ ICT, कॅन यू टेल, ऑब्झर्व अँड डिस्कस असल्या प्रकारचे कुठल्याही घटकावर प्रश्न येणार नाही. तर हे तुम्ही डोक्यात व्यवस्थित तुम्ही ठासून ठेवा. आणि त्यानंतर आपण पुढे भागाकडे जातोय. आता टॉपिक वाईज थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे की काय काय पेपरसाठी असणार नाही हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर प्रकरण क्रमांक 1 मध्ये एकसमान वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बलाचे परिणाम, वस्तुमान आणि वजन यांच्या व्याख्या, त्यालाच आपण मास आणि वेट असं म्हणतो. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स, चौकटीतील माहिती सुद्धा येणार नाही. प्रकरण क्रमांक 2 मध्ये तक्ता 2.1 मधील उदाहरणे, दुसरं आणि तिसरे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 पेज नंबर 30 आहे, तक्ता 3.1. प्रकरण क्रमांक 4 पाहूया.
तर मागील इयत्तामध्ये असा जो आहे तो अजिबात असणार नाही, याच कशाला कुठल्याच प्रकरणामध्ये विचारणार नाहीत. आणि त्यानंतर 57 पान क्रमांकावर गॅल्व्हॅनोमीटर, प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा, AC करंट आणि DC करंट अजिबात असणार नाही. आणि त्यानंतर दिष्ट जनित्र तयार करण्यासाठी काय करावे लागेल याच्यावर सुद्धा प्रश्न येणार नाहीत. आणि प्रकरण क्रमांक 7 दूरदर्शी किंवा दुर्बीण याच्यावरचे प्रश्न येणार नाहीत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 8 मध्ये धातूचे भौतिक गुणधर्म कसे ओळखायचे हे तुम्हाला 7वी 8वीला झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येणार नाही. अधातूंचे भौतिक गुणधर्म येणार नाही. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 95 सोडियम व पोटॅशियम या धातूच्या पाण्याशी होण्याची अभिक्रिया हे सुद्धा पेपरला येणार नाही. त्याचबरोबर प्रकरण क्रमांक 9 मध्ये चौकटीतील माहिती, महारेणू, बहुवारिके अशावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर प्रकरण क्रमांक 8 आपण पाहिलेलं आहे. प्रकरण क्रमांक 9 चौकटीतील माहिती, महारेणू, बहुवारिके आणि तक्ता व माहिती अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता अजिबात नाही आहे, तर ते अजिबात करणार नाही आपण. तर आता काय येणार नाही त्यापेक्षा काय येणार आहे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा आपण ते थोडक्यात पाहूया. मित्रांनो, तुम्हाला मी जाणीवपूर्वक आणि परत एकदा पुनश्च एकदा सांगू इच्छितो, तुम्ही पुस्तक वाचा, फक्त पुस्तक वाचा. कुठल्याही प्रकारचे जे डायजेस्ट असतील किंवा इतर घटक आहेत तर त्याचा जास्त वापर करण्याची गरज नाही. कारण की जे प्रश्न येणार आहेत तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते सगळे पुस्तकातलेच असतील. पुस्तक तुम्ही गोष्टीचे पुस्तके किंवा तुम्हाला आवडीची जी पुस्तके असतात, कादंबऱ्या असतात, जसं मनपूर्वक वाचता त्याच पद्धतीने मनपूर्वक पाठांतर सुद्धा करायची गरज नाही. फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून वाचा, त्यातलेच सगळे प्रश्न येतील. आणि यावर्षी तर निश्चितच सांगतो, सगळे तुम्हाला जे सोपे असणार आहे, बऱ्यापैकी सोपे प्रश्न तुम्हाला येतील. आणि त्यासाठी ज्यांना विज्ञान अवघड जातं त्यांना उलट सुवर्ण संधी आहे की 40 पैकी 40 सुद्धा तुम्ही गुण इथं मिळवू शकता. आता इथं साधारणपणे गुरुत्वाकर्षण, वर्ग अध्यापन काय आहे आणि स्वयं अध्यापन काय आहे इथं दिलेलं आहे. तर त्यामध्ये पाहू शकतो आपण, तर केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत म्हणजे केपलर्स लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे वर्ग अध्यापनासाठी आहे. म्हणजे शिक्षकांनी याच्यावर भर द्यायचा, याचाच अर्थ हे पेपरसाठी जास्त विचारण्याची शक्यता आहे. आणि स्वयं अध्ययन म्हणजे तुम्ही घराच्या घरी अभ्यास करू शकता. जीचे मूल्य, त्यानंतर त्याच्यावर आधारित गणिते, मुक्तपतन आणि फ्री फॉल म्हणजेच फ्री फॉल यावर स्वयं अध्ययन आहे. म्हणजेच ह्याच्यावर कमीत कमी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तुम्ही पुस्तक वाचताना व्यवस्थित पुस्तक वाचा आणि त्यामध्ये हायलायटरचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न काय आहे ते निश्चितच समजेल. तुम्हाला फक्त वाचत जायचं आहे, कुठल्याही प्रकारचं पाठांतराची सुद्धा गरज नाही. त्यानंतर प्रकरण क्रमांक 2चा विचार केला तर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, त्याला आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण असं म्हणतो. त्यामध्ये डोबेरायनर-स्ट्राइड वर्ग अध्यापन आहे. न्यूलँडची ऑक्टेव्ह, मेंडल्यूज पिरियॉडिक टेबल आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे याच्यावर जास्त भर द्या. आणि ते भर देताना तुम्ही फक्त व्यवस्थित वाचत चला आणि त्याच्यावर जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उजळणी करा. आता तुम्हाला डोबेरायनरची ट्राइड काय असू शकेल, तुम्हाला या वर्षासाठी मला वाटतं की तुम्हाला एक एक्झाम्पल द्या डोबेरायनरची त्रिके किंवा व्हॉट आर वन गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर ट्राइड अशा पद्धतीचं साधं एक्झाम्पल असेल. किंवा 2चे ॲटॉमिक नंबर्स, तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर दिलेला असेल तर हे एक्स काढा, म्हणजेच त्याचा जो मिडलचा जो इलेमेंट आहे तो काढा. त्यासाठी आपल्याला सूत्र माहीत आहे, फक्त त्या दोघांची बेरीज भागिले 2 असे साधे प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर न्यूलँड्स ऑक्टेव्हमध्ये काय असू शकतं, त्याचे अष्टकाचा गुणधर्म एवढा विशेष शकतील. त्यानंतर मेंडल्यूज पिरियॉडिक टेबल, त्यामध्ये तुम्हाला तक्ता येऊ शकेल. त्यामध्ये यावर्षी चार्टवर जास्त भर असणार आहे असं मला वाटतं. त्यामध्ये 3-3 मार्काला असे प्रश्न असतात. त्यामध्ये नेमकं कसं असेल तर त्या तक्त्यामध्ये 3 ठिकाणी डॅश असतील, तुम्हाला 3 ठिकाणी फक्त ते व्हॅल्यू टाकायचे आहेत. आता एका बोरॉन, एका सिलिकॉन, एका अल्युमिनियम हे प्रश्न आहे, तर त्याच्यापुढे 3 डॅश असतील तर त्याचे अधिकृत शोधल्यानंतरची नावं काय आहेत ते तुम्हाला देता येतात. अशा पद्धतीचे सोपे प्रश्न असतील. म्हणून तुम्ही असे मोठे प्रश्न अजिबात येण्याची शक्यता नाही. असे प्रश्न क्रमांक 3 मध्ये एनी 5 आउट ऑफ 8 असतात. 8 पैकी 5 सोडवायचे असतात, म्हणजे तुम्हाला 3 एक्स्ट्रा
असतात, त्यामुळे ऑप्शन जास्त आहे, त्यामुळे घाबरून बिलकुल जाऊ नका. सहज तुम्ही पेपर सोडू शकता. लिखाण अतिशय कमी असणार आहे, त्यासाठी तुम्ही वाचन नीट करा. जसे नीट जेईचे एक्झाम्स असतात, म्हणजेच कमीत कमी लिखाण, पण तुमचं अभ्यास मात्र व्यवस्थित झालं पाहिजे. व्यवस्थित याचा अर्थ वाचन व्यवस्थित करा. पुस्तक रिपीट वाचा. एक एक प्रकरण 10 वेळा जर वाचून झाला, पाठ करायची गरज नाही, तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असं मी तुम्हाला इथं आवाहन करतो. तर बघा, त्यानंतर पुढच्या प्रकरणाकडे जर आपण पाहिलं तर प्रकरण क्रमांक 3 काय असू शकेल? रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, त्यामध्ये केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन्समध्ये वर्ग अध्यापन आहे. रायटिंग केमिकल रिॲक्शन. आता रायटिंग केमिकल रिॲक्शन तुम्हाला देतील, तुम्हाला बॅलन्ससाठी जागा सोडण्याची शक्यता आहे. बॅलन्स करणे म्हणजेच 2, 6, 8 अशा आपण त्याला तुम्ही स्टेप वाईज सोडवता, तर तिथं स्टेप वाईजच्या ऐवजी डायरेक्टली काय येण्याची शक्यता आहे? तुम्हाला एक इक्वेशन दिलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली त्याच्यासमोर बॅलन्स कसं करायचे, 1 मार्काला 2 मार्काला प्रश्न येतील. तर प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसं सोडवायचं असतं. त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. ए मध्ये 5 गुणांना. ते सुद्धा कसे लिहायचे आहेत? फक्त त्याचे ऑप्शन्स लिहायचे आहेत. लक्षात घ्या, पूर्ण वाक्यात तो प्रश्न लिहायचा नाही. फिल इन द ब्लँक्स टाकून ऑप्शन सहित काही लिहायचं नाही. उलट ऑप्शन्स मधला तो आकडा लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 असेल, त्यातलं 1 मधला ए, 2 मधला बी, BCD, त्यापैकी फक्त काय करायचं आहे? ऑप्शन क्रमांक टाकायचा आहे. तुम्हाला नीटची तयारी आत्तापासूनच व्हावी, यामागचा हा दृष्टिकोन आहे. त्यानंतर बॅलन्सिंगमध्ये असेल रेडॉक्स रिॲक्शन, त्यानंतर क्षरण म्हणजे काय हे तुम्हाला वर्ग अध्यापनासाठी आहे. आणि त्यानंतर स्वयं अध्ययन, बॅलन्सिंग करणे, हे 3 मार्काला शक्यतो यावर्षी येईल का नाही सांगता येणार नाही. त्यानंतर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हे स्वयं अध्ययनासाठी आहे. तर त्यानंतर विद्युत धारेचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, यामध्ये तुम्हाला जास्त करून काय येतं? हीटिंग इफेक्ट्स ऑफ ॲप्लिकेशन, औष्णिक परिणामाचे उपयोजन, कुठे कुठे त्याचा वापर केलेला आहे. आयर्निंगमध्ये आहे, इस्त्रीमध्ये आहे, किंवा इतर कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, त्याची उदाहरणे तुम्हाला सहज विचारतील. किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या क्षरणाचा म्हणजेच औष्णिक परिणामाचे उपयोजन कुठे केले असे साधे प्रश्न येतील. त्याला आपण काय म्हणतो? आपल्या मनाचे प्रश्न किंवा ओपिनियन प्रश्न असं म्हणतो आपण. सोलेनाईडची व्याख्या येऊ शकेल. मोटर म्हणजे काय एवढंच तुम्हाला जास्त येईल. जनरेटर म्हणजे काय एवढे व्याख्या येतील. ज्याच्यापेक्षा जास्त यावर्षी येण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर स्वयं अध्ययनासाठी फ्लेमिंग्स रूल्स, त्याच्यावरचे गणित यावर्षी शक्यतो गणित टाळतील असं माझा अंदाज आहे. त्यानंतर चलित्र म्हणजेच मोटर आणि त्यांच्या आकृतींचा सराव हे स्वयं अध्ययनासाठी आहे, ती येण्याची शक्यता कमी आहे. प्रकरण क्रमांक 4चा विचार केला तर उष्णता, अप्रकट उष्मा, सगळ्यात अवघड गणित याच्यामध्येच आहे. भूमितीमध्ये सुद्धा तुम्हाला गणित सोपे असतील, पण त्याच्यापेक्षा अवघड गणित जे आहे ते न्यूमॅरिकल्स या प्रकरणामध्ये त्यातला एकही प्रश्न आतापर्यंत विचारला नाही, मोठा प्रश्न. आणि यावरची तर सुतराम शक्यता नाही. त्यामुळं ते गणित ज्यांना जमत नाही, ज्यांना खरं जमतात त्यांनी करायला काहीच हरकत नाही, कारण की तुम्हाला त्याचा फायदा 11वी 12वीसाठी होणार आहे. पण ज्यांना यावर्षी खरंच जे टेन्शन आहे किंवा मला जमणार नाही असं वाटतं, त्यांनी ते ड्रॉप केलेलं हरकत नाही. त्यानंतर लॅटेंट हीटची व्याख्या, तुम्हाला यावर्षी साधे साधे प्रश्न येऊ शकतात. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर बर्फाचा काय मेल्टिंग पॉईंट किती आहे, पाण्याचं बॉइलिंग पॉईंट किती, असे साधे साधे प्रश्न जनरल नॉलेजवर आधारित सुद्धा प्रश्न याच्यावर येऊ शकतात. तर तुम्ही त्यासाठी अजिबात न घाबरता पुस्तक वाचा. पुस्तकातलं जे जे सोपं आहे ते व्यवस्थित करा. तुम्हाला 100% सांगतो 40 पैकी 40 सुद्धा मार्क तुम्हाला मिळू शकतील. तर त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तनमध्ये अपवर्तनाचे नियम, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, त्यानंतर डिस्पर्शन, इंटरनल रिफ्लेक्शन याच्यावर आधारित सोपे प्रश्न असतील. त्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार, रेनबो आणि त्याच्यावर आधारित उदाहरणे, हे सगळे स्वयं अध्ययनासाठी ठेवलेलं आहे. स्वयं अध्ययनासाठी जे आहे त्यातलं येण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय. प्रकरण क्रमांक 7चा विचार जर केला तर त्यामध्ये भिंगे व त्यांचे उपयोग म्हणजेच लेन्सेस अँड इट युजेस, त्यामध्ये तुम्हाला रूल्स हे 100% यावर्षी पेपरला येईल. बघा 3 रूल्स आहेत, माहिती आहे तुम्हाला. तर एक पॅरलल असेल तर तो फोकसमधून जातो, फोकसमधून गेला तर पॅरलल असतो, आणि तो कुठून F1 म्हणजे F2 F1 मधून गेला तर तो डेव्हिएटेड न होता सरळ जातो. अशा पद्धतीचे 3 रूल्स आहेत. ते रूल्स अतिशय सोपे आहेत, त्यामुळे ते 100% पेपरला येतील किंवा कदाचित असे देतील, फक्त फिगर देतील. तुम्हाला जास्तीत जास्त सोपं कसं करता येईल ह्याचा विचार बोर्ड करणार आहे असं माझं मत आहे. त्यामुळे ते 3 आकृत्या देतील, फक्त तुम्हाला त्याच्यावरनं रूल्स कुठले आहे ते सांगावं लागेल कदाचित,
असे सोपे प्रश्न असू शकतात. भिंगाचे सूत्र, लेन्स फॉर्म्युला, त्यानंतर विषयाला मॅग्निफिकेशन आणि दृष्टीदोषवर आधारित तुम्हाला फक्त सोपे सोपे प्रश्न काय तर मायोपिया, हायपरमेट्रोपिया, तर हे तुम्हाला तिथेच ऑब्जेक्टिव्ह बेस्ड प्रश्न असतील. 3 मार्काचा प्रश्नसुद्धा मोठ्या स्वरूपात न लिहिता त्याचे छोटे छोटे 3, 1, 2, 3, 1, 2, 3 असे छोटे छोटे प्रश्नामध्ये निर्मिती करण्याची शक्यता आहे. तिथे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड किंवा चार्ट वाईज याच प्रकारचे प्रश्न असतील किंवा ओपिनियन असेल. त्यानंतर त्याच्यावर आधारित गणिते, त्यासाठी भिंगाचे उपयोग स्वयं अध्ययनासाठी टाकलेला आहे. गणितातील उदाहरणे, यावर्षी उदाहरणे अजिबात पेपरला येणार नाहीत असं मला वाटतं. त्यानंतर 8व्या प्रकरणाकडे जाऊया आपण. मेटलर्जी हा तसा मोठा प्रकरण आहे, धातुविज्ञान आपण म्हणतो. त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स हे सगळ्यांना माहीत आहे, तर ते वर्ग अध्यापन आहे. त्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स, धातुविज्ञानाची मूलतत्वे, आणि इकडे क्षरण, त्याबरोबर इलेक्ट्रोलिसिस, अल्युमिना, डायग्राम हे सगळं स्वयं अध्ययनासाठी ठेवलेलं आहे. तर आपण इथं पाहूया सेमी इंग्लिशसाठी ग्रॅव्हिटेशन. तर तुम्ही काय काय करायचं आहे अभ्यास, त्यासाठी एक थोडक्यात आढावा दिलेला आहे. त्यामध्ये 2 दिवस ड्युरेशन जर घातला तर त्यामध्ये रीडिंग करा, पूर्णपणे वाचा, सॉल्विंग इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी सीटच असणार आहे पूर्णपणे. त्यानंतर प्रॅक्टिस ओरल एक्झाम्पल. त्यानंतर दुसऱ्या टॉपिककडे गेलो तर समजा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, 2 दिवस रीडिंग लेसन. बघा प्रत्येक ठिकाणी रीडिंग लेसन असं दिलेलं आहे, म्हणजेच तुम्ही पुस्तक वाचा. गेल्या वर्षी तर असं आहे की पॅरेग्राफ दिला होता 3 मार्काला. त्या 3 मार्काच्या पॅरेग्राफमध्ये असं होतं, वर तुम्हाला ऑप्शन्स, ते पॅरेग्राफ पुस्तकातलं उचलून टाकला होता. तिथं 3 प्रश्न, 3 जागा रिकाम्या ठेवल्या होत्या आणि ते पर्यायसुद्धा वर दिले होते. त्या 5 पैकी म्हणजे 1 जास्त दिला होता, त्या 4 पैकी 3 पर्याय आपल्याला बरोबर ठेवायचे होते. त्यासाठी तुमचं पुस्तक वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही नंतर मलाच मी व्हिडिओ बनवून जेव्हा तुम्हाला अपलोड करेन, जेव्हा तुमचं एक्झाम होतील तेव्हा तुम्हीच नक्कीच याच्यावर कमेंट्स कराल, सर तुम्ही जे सांगितलं तसंच झालं. रीडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त पुस्तक वाचा, ॲटोमॅटिकली तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच व्यवस्थित लिहिता येईल असं मला वाटतं. माझ्या ह्या 14 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो. आणि यावर्षी तर नक्कीच सोप्यातलं सोपं कसं देता येईल ते संधी ते बोर्ड शोधणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच यावर्षीचा पेपर सगळ्यात सोपा जाईल. विज्ञानाला अजिबात घाबरू नका, त्यासाठी पुस्तक वाचा. तुम्हाला फक्त सायंटिफिक रिझन हे जर त्याच्यासाठी जर पुस्तकात नसतील तर त्यावेळीच फक्त तुम्ही इतर साधनांचा वापर करा, अन्यथा पुस्तकातीलच सगळं काय येणार आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे तुम्ही चांगल्या पद्धतीचे मार्क मिळवाल. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धीर आला असेल, कॉन्फिडन्स वाढला असेल असं मला वाटतं. तर आपण पुढच्या वेळेस विज्ञान भाग 2 साठी व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्हाला काही खरंच अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा, त्याबद्दल मी तुम्हाला जरूर त्याची उत्तरे देईन. तोपर्यंत आपण इथे थांबतोय. धन्यवाद, नमस्कार.